नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग बोधकथेबद्दल बोलणार आहोत. ही कथा आपल्याला अनुकरण किंवा नक्कल करण्याच्या एका अशा पैलूची ओळख करून देईल ज्याचा आपण कदाचित कधी विचारही केला नसेल. तर मग प्रश्न असा आहे की नक्कल करणं हे नेहमीच चांगलं असतं का? चला जातक कथांमधली एक प्राचीन गोष्ट पाहूया. या गोष्टीतून आपल्याला कळेल की कधीकधी दुसऱ्यांसारखं वागण्याचा प्रयत्न करणं हे स्वतःच्या नाशाला कसं आमंत्रण देऊ शकतं. तर या कथेची सुरुवात होते वेळुवनामध्ये. इथे काय होतंय तर देवदत्त नावाचा एक भिक्खू बुद्धांसारखं वागण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तो त्यांची नक्कल करतोय आणि हेच अनुकरण त्याच्यासाठी एक मोठं संकट बनून उभं ठाकतंय. जेव्हा बुद्धांच्या मुख्य शिष्यांनी हे पाहिलं आणि त्यांना सांगितलं तेव्हा बुद्धांनी एक आश्चर्यकारक गोष्ट उघड केली. ते म्हणाले की देवदत्तांनी माझी नक्कल करून स्वतःचा विनाश ओढवून घेण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. आणि मग ही गोष्ट सगळ्यांना नीट समजावी म्हणून बुद्धांनी स्वतःच्या एका पूर्वजन्माची कथा सांगितली. हीच कथा आपल्याला या समस्येच्या मुळाशी घेऊन जाते. ठीक आहे, तर आता आपण त्या मूळ कथेकडे वळूया. ही गोष्ट आहे एका मोठ्या विचित्र पक्षाची. या कथेची सुरुवातच मुळी एका विचित्र जोडीने होते. एकीकडे आहे सुवर्णहंसांचा राजा आणि दुसरीकडे आहे एक सामान्य कावळी. आणि या दोघांपासून जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव होतं डिंगी. आता गंमत बघा, त्याला न वडिलांसारखा सोनेरी रंग मिळाला न आईसारखा काळा. त्याचा रंग एकदम वेगळा होता, निळसर काळा. म्हणूनच त्याचं नाव डिंगी ठेवलं. तर डिंगीचे जे दोन सावत्र भाऊ होते ते हंस होते. त्यांना आपल्या वडिलांची म्हणजे त्या राजहंसाची खूप काळजी वाटत होती, कारण ते माणसांच्या वस्तीत जायचे. मग त्यांनी ठरवलं की वडिलांना आपल्यासोबत सुरक्षित ठिकाणी घेऊन यायचंय. त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी डेंगीला एका काठीवर बसवलं आणि दोघांनी काठीची दोन टोकं आपल्या चोचीत धरली आणि अशा प्रकारे ते त्याला घेऊन विदेह राज्याच्या आकाशातून उडू लागले. पण उंच आकाशातून उडत असताना डिंगीने खाली काहीतरी पाहिलं आणि ते पाहून त्याच्या डोक्यात गर्वाची हवा शिरली. त्यानं खाली पाहिलं तर काय, विदेह राजा एका भव्य रथामधून शहरात मिरवणूक काढत होता. 4 पांढरे शुभ्र घोडे, शाही थाट, म्हणजे एकदम शक्ती आणि प्रतिष्ठेचं प्रदर्शन होतं ते. आणि ते पाहून डिंगी स्वतःशीच म्हणाला, वाह, जसा तो राजा आपल्या 4 घोड्यांच्या रथातून मिरवतोय तसाच मी पण या 2 हंसांवर बसून आकाशातून जातोय. म्हणजे एका क्षणात त्याने स्वतःची तुलना त्या राजाशी केली. पण त्याची ही बढाई त्याला चांगलीच महागात पडणार होती. त्याचे परिणाम तात्काळ दिसायला लागले. त्याचे हे बोलणे ऐकून ते दोन्ही हंसभाऊ प्रचंड चिडले. त्यांना वाटलं, काय आम्ही याला ओझे वाहणारे प्राणी वाटतो का? हा त्यांचा मोठा अपमान होता. त्यांनी ही गोष्ट आपल्या वडिलांना म्हणजे त्या राजहंसाला सांगितली आणि ते ऐकून वडीलही खूप संतापले. त्यांनी कठोर पण स्पष्ट निर्णय दिला. वडिलांनी डिंगीला चांगलंच सुनावलं आणि त्याला तिथून हद्दपार केलं. त्याला शहराबाहेरच्या एका उकिरड्यावर नेऊन सोडण्यात आलं. म्हणजे बघा, त्याचा तो खोटा अभिमान आणि अहंकारच त्याच्या नाशाला कारण ठरला. त्याला त्याच्या वडिलांच्या प्रतिष्ठित जगातून बाहेर काढण्यात आलं. आणि ही कथा सांगून झाल्यावर बुद्ध काय म्हणू पाहत होते हे आता स्पष्ट होतंय. चला तर मग बघूया की ह्या भूतकाळातल्या कथेचा वर्तमानाशी कसा संबंध जोडला जातोय. मग बुद्धांनी या कथेतील प्रत्येक पात्राची खरी ओळख उघड केली. ते म्हणाले, त्या कथेतला डिंगी दुसरा तिसरा कोणी नसून तो आजचा देवदत्त आहे. ते 2 हंसभाऊ म्हणजे माझे 2 प्रमुख शिष्य. वडील हंस म्हणजे आनंद आणि ज्या राजाला पाहून डिंगीला धीर्व झाला होता तो विदेह राजा म्हणजे मी स्वतः होतो माझ्या पूर्वजन्मात. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्विष्ठपणे केलेलं अनुकरण हे विनाशाचं कारण ठरू शकतं. स्वतःबद्दल खोटा भ्रम बाळगून कोणी मोठं होत नाही. आपली खरी लायकी काय आहे, आपलं स्थान काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, जे आपल्याला मदत करतात त्यांचा कधीही अपमान करू नये, नाहीतर संकट ओढवतं. आणि शेवटी ही प्राचीन कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. महत्त्वाकांक्षा आणि अहंकार या दोन्हीमध्ये एक बारीक रेष असते. ती नेमकी कुठे आहे हे आपण कसं ओळखायचं? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.